नमस्कार. आज आपण आलो आहे माहूरची लेणी पाहण्यासाठी. ही लेणी येतात गाव माहूर, तालुका माहूर, जिल्हा नांदेड या ठिकाणी या लेणी आहेत. आपला 3.5 शक्तिपीठापैकी रेणुका मातेचं मंदिर आहे. त्या मंदिरापासून गावात यायचं आहे व गावात आल्यानंतर आपणाला मध्यवर्ती सहकारी बँक आहे त्या ठिकाणापासून लेणीपर्यंत येण्यासाठी 10 ते 15 मिनिटांची वेळ लागते व चालत आल्यानंतर 10 मिनिटात लेणीपर्यंत आपण पोहोचून जातो. खूप सुंदर आणि भव्य लेणी आहेत ह्या. आपण माहूरच्या रेणुका देवीला आल्यानंतर रामगड किल्ला व या लेणी आपण जरूर कराव्यात ही एक विनंती आहे. हिरव्यागार टेकड्यांच्या उतारावर वसलेल्या या प्राचीन लेण्या इतिहास आणि अध्यात्माने परिपूर्ण आहेत. शांत आणि रमणीय परिसर तसेच विस्तीर्ण ग्रामीण भागाचे विहंगम दृश्य या ठिकाणाला विशेष आकर्षण देते. माहूर हे त्याच्या प्राचीन मंदिराकरिता आणि सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध आहे, ज्यामुळे या लेण्यांचे सौंदर्य आणखीनच खुलते. माहूर लेण्यांचा इतिहास पुरातन काळातील आहे. साधारणपणे 1ल्या शतकापासून 5व्या शतकापर्यंतच्या कालावधीत दगडात खोदून तयार केलेल्या या लेण्या आहेत. या लेण्यांचा वापर ध्यान आणि साधना करण्यासाठी करत होते. त्या काळात माहूर एक महत्त्वाचे धार्मिक स्थान मानले जात होते. या लेण्या प्राचीन कालखंडातील उत्कृष्ट शिल्पकलेचे आणि वास्तुशास्त्राचे दर्शन घडवतात. या लेण्यांमध्ये विहार, ध्यानगृहे आणि मंदिरे यांचा समावेश असून त्या मुख्यतः धार्मिक साधना आणि दैनंदिन जीवनासाठी वापरल्या. या लेण्यांची रचना साधी असूनही त्याची कार्यशीलता आणि आध्यात्मिक परस्तेवर भर दिला गेला आहे. या लेण्यांमधील सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे मुख्य लेणी, ज्यामध्ये अतिशय सुंदर आणि बारकाईने कोरलेली शिल्पे तसेच देखणी सभामंडपे आढळतात. लेण्यांच्या भिंतीवर देवदेवतांची शिल्पे विविध प्रतिकात्मक कोरीव काम करण्यात आले आहे, ज्यातून तत्कालीन शिल्पकलेचे उत्कृष्ट दर्शन होते. या लेण्यांचे अंतर्गत रचना कौशल्य, ध्यानधारणा आणि धार्मिक प्रवचने यासाठी एक शांत आणि पवित्र वातावरण निर्माण करते. परंतु आश्चर्यकारक रचनेत कोरीव खांब, दारांचे नक्षीकाम, सजावटीची वैशिष्ट्ये विशेष आकर्षण ठरतात. लेण्यांची टिकाऊ रचना, सुसूत्र कोरीव काम हे तत्कालीन कलाकारांच्या कौशल्याचे उत्तम उदाहरण आहे. आज ही माहूर लेण्या भारताच्या समृद्ध परंपरेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जातात आणि इतिहासप्रेमी तसेच आध्यात्मिक पर्यटकांसाठी एक प्रेरणादायी स्थळ ठरतात. माहूर लेण्या प्राचीन भारताच्या शिल्पकला आणि आध्यात्मिक परंपरेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखल्या जातात. येथील भिंती आणि छतांवर कोरीव नक्षीकाम चित्रे आढळतात, जी जीवनात महत्त्वपूर्ण प्रसंग दर्शवतात. ही शिल्पे आणि चित्रे केवळ कलात्मकतेचे प्रतीक नसून त्या काळातील धार्मिक व तत्वज्ञानिक मूल्यांचे रोचक देखील ठरले आहे. या लेण्यांमधील शिल्पकलेची सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे कोरीव मूर्त्या, ज्या अत्यंत बारकाईने आणि कुशलतेने घडवल्या गेल्या आहेत. यातील चेहऱ्यावरील भाव, मुद्रा आणि शांती, ज्ञान, करुणा दर्शवणारी रचना विशेष महत्त्वाची आहे. त्यासोबतच भिंतीवर कोरलेले स्तूप, फुलांचे अलंकार आणि इतर प्रतिकात्मक चिन्हे या स्थळांची आध्यात्मिक महत्त्वाची जाणीव करून देतात. जरी अनेक प्राचीन चित्रे काळाच्या युगात फिकी झाली असली तरी त्याच्या काही खुणा आजही स्पष्ट दिसतात, ज्यातून त्या काळातील धार्मिक जीवनशैली व कलाशैली जाणून घेता येते. शिल्पकला आणि प्राचीन चित्राच्या अवशेषांमुळे माहूर लेण्या या प्राचीन वारसाचा एक महत्त्वाचा भाग आहे. इतिहास, कला, धर्माचा अभ्यास करण्यासाठी या लेण्या एक प्रेरणादायी स्थळ ठरतात. अनेक शतकांपर्यंत विस्मृतीत गेल्या होत्या. स्थानिक लोकांना त्यांचा काहीसा अंदाज तरी त्याचे ऐतिहासिक, कलात्मक आणि धार्मिक महत्त्व काळाच्या योगामध्ये दुर्लक्षित राहिले. 18व्या शतकात ब्रिटिश काळात भारतातील पुरातत्व स्थळांचा शोध घेताना या लेण्या समोर आल्या. ब्रिटिश संशोधक आणि इतिहासकारांनी या लेण्यांचे सांस्कृतिक महत्त्व ओळखले आणि त्याचा अभ्यास सुरू केला. लेण्यांच्या पुनश्च शोधानंतर त्यांच्याकडे शास्त्रज्ञ आणि इतिहास तज्ज्ञांचे लक्ष वेधले गेले. संशोधनातून या लेण्या प्राचीन मठ, ध्यान केंद्रे असल्याचे स्पष्ट झाले. त्यातील बारकाईने कोरलेली शिल्पे, जीवनाशी संबंधित दृश्य, तत्वज्ञानाचे प्रतिकात्मक कोरीवकाम पाहता त्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित झाले. त्याच्या स्थापत्यकलेतील वैशिष्ट्ये, ध्यानासाठी असलेली गुहा, शिकवणीचे चित्रण हे त्या काळातील उच्च कोटीच्या कलेचे दर्शन घडवतात. लेण्यांच्या ऐतिहासिक वारसा संवर्धित करण्यासाठी विविध नोंदी व जतनाचे प्रयत्न केले, ज्यामुळे त्या अधिक प्रसिद्ध झाल्या. आज माहूर लेण्या पर्यटक, इतिहास अभ्यासक आणि आध्यात्मिक शोधकांसाठी महत्त्वाचे
स्थळ ठरले आहेत. माहूर लेण्या भारताच्या प्राचीन इतिहासातील एक महत्त्वाचे धार्मिक आणि कलात्मक केंद्र मानल्या जातात. शिल्पकला स्थापत्यकलेच्या समृद्धीचे दर्शन घडवणाऱ्या या कोरीव गुहा ध्यानसाधना आणि धार्मिक विधीसाठी वापरल्या होत्या असे मानले जाते. या गुहांमधील कोरीव काम, शिल्पकला आणि प्रतिकात्मक चित्रण तत्वज्ञानाची गूढता आणि त्यामागील आध्यात्मिक विचार दर्शवतात. या लेणी प्राचीन भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. भिंतीवरील कोरीव मूर्ती, प्रतिमा आणि विविध प्रतीके धार्मिक श्रद्धा, आत्मज्ञान आणि करुणेचा संदेश देतात. या कोरीव कामामधून त्या काळातील धार्मिक जीवन, परंपरा, कलात्मक शैली यांचे प्रतिबिंब दिसते. त्यामुळेच या गुहा भारतीय आध्यात्मिक वारसाचा एक महत्त्वाचा भाग मानल्या आहेत. धार्मिक महत्त्वाच्या व्यतिरिक्त माहूर लेण्यांचे स्थापत्यकलेतील वैशिष्ट्य अद्वितीय आहे. भव्य ध्यानगृह, कोरीव स्तंभ, दगडांमधील बारकाईने घडवलेले शिल्प हे प्राचीन भारतीय स्थापत्यविद्येच्या उच्च दर्जाचे उदाहरण आहे. स्थानिक भाषेत ही पांडव लेणी म्हणून ओळखली जाते. रेणुका मातेला जाण्याच्या अगोदर मुख्य बाजारपेठेतूनच एक रस्ता डावीकडे या लेण्याकडे जातो. त्यामुळे बाजारपेठेत कोणालाही विचारले की तुम्हाला याचा पत्ता सहज मिळून जातो. अगदी 5 मिनिटात तुम्ही वाहनाने या लेणीच्या जवळ पोहोचता. खाली उतरून लेणीपर्यंत पोहोचून जातो. हा भाग खूप दुर्लक्षित आहे व अतिशय सुंदर आणि निसर्गाने नटलेला हा परिसर आहे. ही लेणी उत्तराभिमुख असून या लेणी समूहात एकूण 4 लेणी आहेत. मध्यभागी दगडी खांबांनी तोललेले असे मोठे लेणी आहे. याच्या दर्शनी भागात 2 स्तंभ. या लेणी दर्शनी भागात 2 पूर्ण स्तंभ आणि 2 अर्धस्तंभ आहेत. वरांड्यातून मुख्य दालनात प्रवेश केला की आपल्याला एकूण 6 पूर्ण स्तंभ आणि 2 अर्ध स्तंभ आपले लक्ष वेधून घेतात. या खांबावर शंकर, पार्वती, दुर्गा, महिषासुरमर्दिनी आदी शिल्पे कोरलेली आहेत. पण झालेल्या झीजेमुळे सध्या त्याची ओळख पटवणे खूप अशक्य झाले. या दालनाला जोडून एक गर्भगृह आहे. मुख्य लेणीच्या डाव्या बाजूला असलेल्या लेणीत गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. उजव्या बाजूला असलेल्या लेणीच्या दर्शनी भागात 2 पूर्ण आणि 2 अर्धस्तंभ आहेत. स्तंभाच्या पलीकडे मोठा वरांडा असून दोन्ही बाजूंना विहार कोरलेली दिसतात. हे दोन्ही विहार दिसायला सारखेच असून दोघांच्याही दर्शनी भागात 2 पूर्ण आणि 2 अर्धस्तंभ कोरलेले आहेत. या लेणीच्या अंतर्भागात आणखीन लेणी कोरलेल्या असून यात दगडी बागसुद्धा कोरलेले आहेत. असे म्हणतात की ही लेणी राष्ट्रकूट राजवटीच्या काळात कोरली गेली. राष्ट्रकूटाचा कालखंड हा महाराष्ट्राच्या बाबतीत वैभव संपन्न असा कालखंड होता. वेरूळचे प्रसिद्ध कैलास मंदिरसुद्धा यांचीच निर्मिती आहे. तर अशाच प्रकारे या भागातील लेणी खोदण्याचा प्रयत्न झाल्याचे इतिहास अभ्यासक सांगतात. स्थानिक लोकांमध्ये ही पांडवांनी बांधल्याचे आपल्याला ऐकवले जाते. पांडव वनवासात असताना भीमाचे आणि राक्षसाचे युद्ध, भीमाचा विवाह, घटोत्कचाचा जन्म याच पांडवलेणीच्या परिसरात झाला असाही येथील स्थानिक लोकांचा समज आहे. आपणही अशी आख्यायिका ऐकतच आपली भटकंती सुरू ठेवावी. माहूर येथे रेणुका देवीचे स्थान असल्यामुळे वर्षभर पर्यटकांची या ठिकाणी रेलचेल चालू असते. येथे येणारे भाविक रेणुका देवीचे, अनुसया मातेचे आणि दत्तशिखर येथे दर्शन घेऊन निघून जातात. पण माहूर येथे असलेली लेणी आणि किल्ला सहसा कोण पाहत नाही. तर आपण या ठिकाणी आल्यावर या दोन्ही गोष्टी निश्चितच पाहाव्यात हीच एक विनंती आहे. माहूरमध्ये आपणाला भरपूर धर्मशाळा आहेत, भक्त निवास आहेत, जेवणासाठी भरपूर उपग्रह आहेत. त्यामुळे या ठिकाणी आपणाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्यामुळे या ठिकाणी आपण निश्चितच यावे व या पर्यटन स्थळाला व या ऐतिहासिक स्थळाला निश्चितच भेट द्यावी हीच एक विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आहे आणि वटवाघळांची संख्या खूप आहे. डिसेंबर महिन्यात चालू आहे, तरी जर आपण पाहिलं तर पूर्णतः ओल पाणी येत आहे या ठिकाणी. त्या बाजूला आहे परंतु खूपच तिथं झाडे आहे, त्याच्यामुळे आपण जात नाही. या ठिकाणी एक आपल्याला पाहायला भेटते अशी त्या समोरच्या बाजूत. या बाजूला असणारा हा लेणी समूह आपण एकदा पाहिला जाऊ. नक्षीकाम
आतमध्ये गणेशाची मूर्ती तो कोरलेली आहे. खूप सुंदर आणि कोरीव नक्षीकाम असणाऱ्या या लेणी आहेत आणि भव्य दिव्य या लेणी आहेत. आपण आत आल्यानंतर पाहिलं तर या ठिकाणी द्वारपाल या बाजूला व याही बाजूला आपल्याला पाहायला भेटतात. आतमध्ये महादेवाची पिंड आहे व याही बाजूला एक खूपच सुंदर अशी पिंड पाहायला भेटत आहे. या ठिकाणी आपण 5च्या अगोदर आला तर बरं होईल, कारण या ठिकाणी जंगली प्राण्यांचा खूप मोठ्या प्रमाणात वावर असतो. वाघ, बिबटे आणि अस्वल यांची संख्या या भागात खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्या बाजूला एक अर्धवटी आहे. पाहू शकतो लेणी पाहून आता आपल्या गाडीपाशी पोचून गेलो.